बांगडे तर बांगड्याचे सुक्या बांगड्याचं कालवण शिजलंय बघा, मस्त स्मेल मस्त येते, तेल पण मस्त. हा हे बघा मस्त त्याला असं ग्रेव्ही आली आहे. आज हे काय आहे माहिती आहे, बांगडा, सुका बांगडा. तर आम्ही आज बनवणार आहोत सुक्या बांगड्याचं कालवण. नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तर तुमचं स्वागत आहे आमच्या या नवीन एका व्हिडिओमध्ये, कोकण मालवण मेघानंद चॅनलमध्ये. तर आज आम्ही बनवणार आहोत अशी एक गोष्ट, ती तुम्हाला दाखवतो आम्ही काय बनवणार आहोत ते. एक मिनिट थांबा. तर आम्ही बनवणार आहोत आज हे काय आहे माहिती आहे, बांगडा, सुका बांगडा. तर आम्ही आज बनवणार आहोत सुक्या बांगड्याचं कालवण. तर कालच जाऊन मी या मार्केटमधून आणलेला, तर आम्ही आज त्याचं कालवण बनवणार आहे बघा. तर मित्रांनो, आज आम्ही सुक्या बांगड्याच्या कालवणाची रेसिपी बनवणार आहोत. तर कशी बनवणार त्याची रेसिपी, त्याला काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी दाखवतो थोड्याच वेळाने. तर आज आम्ही एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत, सुक्या बांगड्याचं कालवण. तर साहित्य आणि त्याची कृती घेऊन, तर चला. आता आपण हा बांगडा जो दाखवला तो आता आपण कापून घेतलाय. आता याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवते थोडा वेळ, 5-10 मिनिटं, म्हणजे जरा उमळायला तो. हा, ते त्याच्यावर काय खवलं असतात म्हणून ते साफ करायला. साफ करायला. हा, मग तो आपण स्वच्छ धुवून घेऊया नंतर. आणि आता वाटणाच्या तयारीमध्ये आपण टाकणार आहे ओलं खोबरं, लाल मिरच्या, कोथिंबीर, लसूण याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. आणि मग आपण म्हणजे ओल्या मच्छीला पण तसंच वाटण बनवायचं ना, म्हणजे. हा, आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर आता हे आम्ही तयारी केली आहे बांगडा ओला, म्हणजे सुका बांगडाची तयारी. तर तुम्हाला वाटण झाल्यावर आम्ही पुढची रेसिपी दाखवतो. आता आपण कढई तापवून घेतली आहे, त्याच्यात मी लसूण टाकलाय. तो लालसर झाला ना थोडासा की मग आपण त्याच्यामध्ये वाटण टाकूया. मी कांदा नाही टाकलाय फोडणीला, कारण की मला नाही आवडत. मी फक्त लसणावरती वाटण टाकून फोडणी देते. आता हा लसूण थोडासा लालसर राहायला आलाय, तेल टाकते म्हणजे. मग आपण वाटण टाकूया, जे आपण बनवलेलं ना वाटण मगाशी. ढवळून घेऊया. आणि आपण ही सुकी मच्छी जी धुवून स्वच्छ घेतली आहे मी, ती बांगड्याची आता त्याच्यात टाकते मी. ॲक्च्युली आम्ही एकच बांगडा आणलेला, कारण का आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार होतं ही रेसिपी, म्हणून आम्ही एकच बांगडा आणला की कसं होतं बघायला. म्हणून आम्ही एकच बांगडा आणलाय. तुम्हाला वाटतं असं हे माणसं की नाही त्यांनी एकच बांगडा, कारण का म्हणून तुम्ही एकच बांगडा आणलाय. पाणी टाकूया आपण थोडंसं त्याच्यामध्ये शिजायला. तर आम्ही रेसिपी ट्राय करणार आहे, म्हणून ते एकच बांगडा आणलाय आम्ही. बघा, आता हे शिजून घेऊया. त्याच्यामध्ये ऍक्च्युली बांगडा खूप खारट असतो ना, त्यामुळे सुक्या मच्छीला मीठ जास्त असतं, म्हणून आम्ही थोडंसं मीठ टाकतो सध्या. त्यामुळे थोडंसंच मीठ टाकते मी, मला काही अंदाज नाहीये. आणि नॉर्मली कसं नॉर्मल जे बांगडा असतात त्याला, म्हणजे आपण जे ओले बांगडे आणतो त्याला एवढं काही मीठ आपण म्हणजे मीठ लावत नाही, मीठ नसतं म्हणजे मीठ टाकतो. पण कसं सुक्या बांगड्याला ऑलरेडी मीठ असतं, मग आम्ही थोडंसं मीठ टाकलंय चवीपुरतं. कोकमा टाकते मी आता. कोकमा तर मच्छीला लागतातच, कोकमाशिवाय मच्छी होतच नाही. मग ती सुकी असो नाही तर कशी पण असो, ही आपली गावची कोकमा आहे. बघ दाखव, ती कोकमा आहेत जी मच्छीत टाकलेत आम्ही. आता ती मच्छीतला सारा शिजून देऊया थोडासा.
झाकण ठेवून आता त्याला शिजवून घेऊया आणि उकळी काढूया. मग तुम्हाला आम्ही पुढची रेसिपी दाखवतो. बांगडे बांगड्याचे सुक्या बांगड्याचं कालवण शिजलंय बघा. मस्त स्मेल मस्त येते. तेल पण मस्त. हा हे बघा मस्त त्याला असं ग्रेव्ही आली आहे. आता तरी पण आली आहे तेलाची. शिजला का तो? हा शिजला. तर असं हे आमचं बांगडं आम्ही मस्त बनवलंय. सुक्क मस्त बघा. मस्त तरी आली आहे त्याच्यावर. आता खाताना दाखवू आपण. तर तुम्हाला आता आम्ही खाताना दाखवू. तर चला. तर मित्रांनो आमचं सुक्या बांगड्याचं कालवण बनलेलं आहे. तर हे आहे सुक्या बांगड्याचं कालवण, भाकरी आणि भात. तर मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवतो की मग कसं आहे सांगतो. खूप टेस्टी झालं आहे. फर्स्ट टाइम केलेलं पण खूप छान झालं आहे. मी बांगडा पण खाऊन बघतो. मस्त टेस्टी झाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आमचा सुक्या बांगड्याचा कालवणाचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय. गणपती बाप्पा मोरया.